ठाणे गुन्हे शाखेच्या 2 वेगवेगळ्या पथकाने 553 किलोचा गांजा आणि 476 MD ड्रग्ज साठा केला हस्तगत. ठाणे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अंमली पदार्थांच्या वाढत्या गुन्हेगारी अंकुश आणण्यासाठी आणि त्याचा बिमोड करण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड गुन्हे शाखा युनिट 2 व त्यांच्या अधिकाऱ्यांनी शोध सुरू केला असता पोलीस शिपाई अमोल इंगळे यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे ओरिसा येथून महाराष्ट्रात टेम्पोतून आणलेला 5,53,600 किलो वजनाचा गांजा जप्त केला. यामध्ये 9 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये वापरलेल्या टेम्पोचा नंबर बदलून त्यांनी हा गुन्हा केला. यामध्ये गांजा, रोख रक्कम, मोबाईल फोन, टेम्पो असा एकूण 2,67,61,680 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर दुसऱ्या घटनेमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के व त्यांच्या पथकाने मुंब्रा येथील फॉर्च्यून हाईट्स अपार्टमेंटसमोर तब्रेज अबू जाफर बक्षी याला ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून 476 ग्रॅम वजनाचा 95,20,000 रुपये किमतीचा MDA हा अंमली पदार्थ व इतर वस्तू हस्तगत करण्यात आल्या. तर त्याचा साथीदार एजाज शेर खान यास विरार येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली. पोलीस आयुक्तालय मध्ये भिवंडी जे गुन्हे शाखेचे जे घटक आहे भिवंडी याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होती. ACP शेखर बागडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण ट्रॅप आयोजित केला. एक टेम्पो आपण कोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण ताब्यात घेतला. त्या टेम्पोमध्ये जवळजवळ 553 किलो गांजा आपल्याला त्याच्यामध्ये मिळाला आणि 3 आरोपी याच्यामध्ये अरेस्ट झाले त्या याच्यामध्ये टेम्पो बरोबर. त्याच्यानंतर इंट्रोगेशन मध्ये असं लक्षात आलं की जे सप्लाय करणारे होते ते ओडिसाचे लोक बाय ट्रेन येत आहेत. त्या लोकांनाही आपण ताब्यामध्ये घेतलं आणि नंतर या ठिकाणी जे सप्लाय केल्यानंतर या ठिकाणी विक्री करणारे 3 आरोपी आहेत तेही आपल्याला याच्यामध्ये आरोपी मिळालेले आहेत. असे एकूण 9 आरोपी याच्यामध्ये गुन्हे शाखा घटक 2 ने या ठिकाणी अरेस्ट केलेले आहेत. यामध्ये 553 किलो जो गांजा पकडलेला आहे याची जवळजवळ किंमत 2,87,00,000 किंमत याची मार्केट रेटनुसार होते. अतिशय चांगली कामगिरी युनिट 2 ने केलेली आहे. याच्यामध्ये ACP शेखर बागडे साहेब, सिनियर PI योगेश आव्हाड, API धनराज केदारे, PSI निसार तडवी, पोलीस हवालदार अमोल देसाई आणि पूर्ण टीम त्यांनी अतिशय चांगला इन्फॉर्मेशन वर्कआउट करून ट्रॅप आयोजित करून सर्व आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत. आणखीनही याच्यामध्ये जे काही या ठिकाणी सप्लाय करतात यांची काही नावं निष्पन्न झालेली आहेत. त्याची इन्फॉर्मेशन आहे. तर आणखीनही काही आरोपी याच्यामध्ये अरेस्ट होण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाला एक इन्फॉर्मेशन होती. त्या अनुषंगानं ACP धनाजी क्षीरसागर, सिनियर PI राहुल मस्के साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्या ठिकाणी मुंब्र्यात ट्रॅप आयोजित केला. त्या ट्रॅपमध्ये एक आरोपी अरेस्ट करण्यात आला. तब्रेज अबू जाफर बक्षी राहणार विरारचा आहे, पालघरचा. याच्याकडून आपल्याला 476 ग्रॅम MDMA हा पदार्थ आपण हस्तगत केला. याची मार्केट रेट आहे 95,20,000 असा त्याचा मार्केट रेट आहे. तर हा जो आरोपी आहे याच्यावरून माहिती मिळाल्यानंतर आपण एजाज शेख खान उर्फ पठाण हा राहणारा राजस्थानचा आरोपी विरारमधून आपण त्याला अरेस्ट केलेला आहे. तर याच्यामध्ये अतिशय चांगलं काम अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी त्यांचे सिनियर PI राहुल मस्के आणि त्यांची पूर्ण टीम, API जगदीश गावित, PSI दीपेश केनी, PSI राजेंद्र निकम आणि त्यांची पूर्ण टीमने या ठिकाणी केलेला आहे. याचा सुद्धा तपास आणखीन चालू आहे. याच्यामध्ये हा जो MDMA पदार्थ जो हस्तगत झाला हा कुठं तयार झाला, कुठून तो आलेला आहे याचाही तपास चालू आहे. आणि आणखीनही या प्रकारचे गुन्हे ज्या अगोदर घडलेले आहेत त्याच्यामध्ये या आरोपींची काय इन्व्हॉल्वमेंट आहे का त्याचाही तपास या ठिकाणी चालू आहे. आरोपींचं बॅकग्राऊंड काय? त्याच्यामध्ये काय आरोपीवरती दोन्ही आरोपीवरती विरुद्ध गुन्हे दाखल आहेत. आणखीन ही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होण्याची शक्यता आहे.